हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। गौरी ज्ञानेश महाराज की जय। गुरु महाराज सब संतों की जय। सुंदर ते धान उभे विटेवरी, सुंदर ते धान उभे विटेवरी, ते धान उभे विटेवरी,
Hey
Halo, halo. हरिओ हरिओ राम कृष्ण Hare
साल म्हणण्याकरिता समोर येतील हरिभक्तीपरायण भास्कर महाराज वाघ, त्यांना साथ देतील ज्ञानेश्वर महाराज वाघ आणि मृदंगाचे साथ देतील हरिभक्तीपरायण मृदंग विशारद गजानन महाराज कवर आणि त्यांना साथ देईल माझा विद्यार्थी विनायक बर्डे. हॅलो 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 देवाची तो एका प्रकार आवडे देवाची तो एका प्रकार आवडे देवाची तो एका प्रकार
एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कनवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कनवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कनवळा वैष्णवांचा विठाला पांडुरंगा करो प्रथम नमन
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी शरण शरण जे हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजुदा वाव्या सुभटा प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला भंग महावैष्णव वैराग्याचे महामेरू शांती ब्रह्म पैठण निवासी नाथबाबांचा गोड असा नाम प्रकरणातील अभंग सेवेसाठी घेतला अवडी देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशीमाळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कनवळा वैष्णवांचा जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण कितीची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मस्तक हे पायावरी कृपा दृष्टी मजकड पाय हो पंढरीराया प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला भंग महावैष्णव शांती ब्रह्म पैठण निवासी नाथबाबांचा कोणत्याही कार्याला कारण असते प्रत्येकाला श्रुत आहे अनेक महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झाले या भूमीमध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने ग्रामदैवत हनुमंतराया शंभो महादेव साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह शास्त्रराज असल गाथा पारायण असल यांचं पारायण सुंदर जगद्गुरु तुकोबर यांचं वैकुंठ गमन याचा औचित्य साधून शांती ब्रह्म पैठण निवासी नाथबाबा यांची षष्टी या कालावधीमध्ये मायबापू प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह गोड अशी भागवत कथा शास्त्रराज ज्ञानेश्वरी गाथा पारायण असल आणि आदी करून मायबापू सुंदर कार्यक्रम आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आजचं पुष्प माझ्या वाट्याला समस्त गावकरी मला काही सर्वांचा परिचय नाही अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव महासचिव यांच्या माध्यमातून तुमच्या परिसराचं भूषण असणारी आदरणीय हरिभक्ती पारायण गोड असं व्यक्तिमत्व मायबापू पहा त्यांचा विद्यार्थी मायबापू किती आताच इतका गोड वाजवायला तर पुढे खूपच राहिले दादा एक लक्षात ठेवा टाळी वाजवायला आदरणीय महाराजांमुळे मायबापू तुम्हा मायबापांच्या भेटीचा आणि सेवेचा सुंदर सुयोग महाराजांचा फोन आला म्हणजे बाबा प्रतिवर्षाप्रमाणे 1 तारीख म्हणलं काही हरकत नाही आजच्या कीर्तनाच्या 7 संगतीला तरुण तडवदार फार जुने आमचे मायबापू सहकारी गजानन बाबा तामशीकर सुंदर मायबापू पावा तुम्ही म्हणले आल्यावर गेली नाव घेतलं की आली विठाला सुंदर भजनी मंडळ एक एकावनी बळी रे पांडुरंग भाऊ असतील तोरणाळेकर असतील आमचे मामासाहेब असतील आमचे काठेकर असतील प्रकाश बुवा आदी करून मला काही सर्वांचेच नाव माहित नाही ज्ञानेश्वर बुवा घ्या भास्कर बुवा घ्या चौकदार घ्या सुंदर विद्यार्थी एकूणही महाराज मंडळी मला काही नाव नाहीत बरं माहित विद्यार्थी सर्वच सांस्कृतिकवाले आणि माझ्या समोर बसलेली तुम्ही मंडळी वयवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध अशी श्रेष्ठ मंडळी अल्पशा वेळामध्ये अभंग सांगण्याचा प्रयत्न करतो विठाला
अशी ही भागवत कथा. कोणतीही जीवनातली व्यथा असू द्या, ती व्यथा घालायची ताकद फक्त भागवतात, अन्य ग्रंथात नाही. भागवत ग्रंथच असा श्रेष्ठ आहे दादा. तुमचं कितीही पाप असू द्या, जळतील ती पाव घालायची ताकद फक्त भागवत कथेत दादा. आजच झाली असेल ती कथा, नाही तर काल झाली असेल. धुंदुककारी नावाच्या पिशाच्याचा मायबापू उद्धार गोकर्ण महाराजांनी कथेनेच केला. विठाला विठाला. जिथं भूताचा उद्धार होते, आपला का होणार नाही? हे कथेला तुम्ही साधं समजू नका. कीर्तन चांग होय अंग. मायबापू या कीर्तनात नुसतं येऊन जरी बसलं तर साम्राज्य बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. ही ताकद मायबाप नुसती ऐकल्या बरोबर कथा. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती, गाती ऐकती पवित्र सादर हरिकथा. ही ताकद या कथेत आहे दादा. दोष हे प्रत्येकात असतात बरं. कीर्तन करणारा दोष, कीर्तन ऐकणारा दोष. फक्त एवढंच आहे, माझ्यातले तुम्हाला दिसतात आणि तुमच्यातले मला दिसतात. विठाला सत्याचं नियोजन आयोजन आदरणीय महाराजांच्या माध्यमातून आणि मायबापू आजचा सेवेचा योग त्यांनीच घडून आणला. म्हणून शांती ब्रह्म पैठण निवासी नाथबाबांचा अभंग घेतला. महाराजांनी या अभंगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचे काही उपाय सांगितले आणि ते अगदी सोपे सांगले दादा. एक लक्षात ठेवा. म्हणून आजच्या अभंगामध्ये भगवंताची आवड सांगायली. आता आवड सांगणं एवढा सोपा कार्यक्रम आहे का? सांगा तुम्ही. परमात्म्याची आवड सांगणं. आवड सांगण्यासाठी त्याची संगत करावी लागते. संगत आल्याशिवाय आवड कळणार नाही. तळणीकर महाराजाला जेवायला काय लागते? 4-2 कीर्तन घेतल्याशिवाय थोडंच कळणार आहे. विठाला संगत करावं लागते. संगत केल्याशिवाय आवड कळत नाही. आणि संगत हे समविचारावर होत असते. तुमच्या जीवनात भगवंताचं चिंतन आमच्या देवासाठी झाले ब्रह्मांड नाही. आम्ही 200 किलोमीटरवर, तुम्ही 200 किलोमीटरवर. मात्र सोयरी खाय ना आपली दादा. देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरी. विठाला विठा. विचाराशिवाय माणसाची दोस्ती होत नाही. पहा गावातले माणसं वाशिमला जायचं असलं तरी दोघंच जातात.
शेताकडे जायचे असले तरी हो जातात. संध्याकाळचे 5 वाजले की गिलासाला गिलास आणायला मी चहाचा म्हणालो, तुमच्या मनानं अर्ध लावू नका, तुमच्या पाया पडतो. हो तुम्ही, मी कीर्तन करायलो, तुम्ही अर्ध लावू नका. विठाला दोस्ती माय बापू अशी असते. मग नाद बाबाची आणि भगवंताची समविचार. तुम्ही सर महाराज उगच बोलायले हरी तैसे हरीचे दास. भगवंत दयाळू आणि संत दयाळू. संत होण्यासाठी भांडवल लागते. तुम्ही जर मला साधं दुकान टाकायचं असेल तर भांडवल लागते. कीर्तन करायचं असलं तरी धोतर जोडा घ्यावा लागते, नेहरू शिवावं लागते, फटका घ्यावं लागते. हा अरे बापा, संत व्हायला भांडवल लागते. जमते का? भूत दया भांडवल संता. विठाला विठाला अपार भांडवल हृदयामध्ये पाहिजे, तेव्हा संत होता येतात दादा. नाथ बाबांनी काशीची कावड घेऊन जात असताना रस्त्यात एका गाढवालाच पाणी पाजलं. भूतदया. नामदेव रायांनी घेऊन तुपाची वाटी नामा लागला भूतदयेचं भांडवल. आधी हृदयामध्ये भूतदयेचं भांडवल पाहिजे. विठाला विठाला सगळ्यावर प्रेम सारखं करतात. संत आणि देव सगळ्यावर प्रेम सारखंच करतात. नाही विचारिता मेघ अगंतरी आणि देत अगंतरी आणि सगळीकडे सारखाच पडते. गावावर तेवढाच घाणीवर ते कधीच भेद करत नाही. पहा तुम्ही, भगवंतानी कधीच भेद केला नाही. पंचमहाभूत सर्वासाठी सारखेच. प्रत्येकाच्या शरीरातलं रक्त लालच. कोणाही चहा पिऊ दे त्याला गोडच लागते. विठाला विठाला पहा तुम्ही माय बापो, संत आणि देव भेद कधी सगळ्यावर प्रेम सारखं करतात. मुंगी आणि राव आम्हा सारखीची जीव. मुंगीवरही तेवढं प्रेम आणि हत्तीवरही, सर्वसामान्यावरही तेवढंच प्रेम आणि राजावरही तेवढंच प्रेम. त्याचं नाव संत. विठाला हरी तैसे हरीचे. मग अशा त्या भगवंताची आवडणार बाबा सांगायले. 2च मिनिटं भगवंताचं स्वरूप पाहू कसं आहे. शास्त्र सांगते रंग नाही, रूप नाही, नाही निर्गुण निराकार. त्याला रंग नाही, त्याला रूप नाही. मग अशा देवाची आवड सांगायलीत ना बाबा. जसा देवाला रंग रूप नाही तसा तुमचा तरी रंग सांगा ना. तुम्ही बसलेली माणसा, तुम्ही शरीराचा रंग सांगसा, मात्र मधात बसून जे कीर्तन ऐकायलं त्याचा रंग आहे तुम्हाला माहित. मग तुमचा रंग तुम्हाला माहित नाही. विनाकारण कोणालाही रंग दाखवायली. विठाला विठाला आपण आपला शोध लावा. नेमकं मधात बसलेलं कसं आहे. आता मी रोज कीर्तन करायलो, आता आणखीन मला पता नाही मधातलं कसं आहे. या शरीराला नाव आहे अशोक महाराज, मात्र मधातलं नेमकं तुम्हाला माहित आहे कोणालाच नाही. मग नेमकं ते कसं आहे. त्यालाही रंग नाही, रूप नाही. हो ते म्हणतील माणसाही आकार आहे ना, मग भगवंतालाही आकार आहे.
विठ्ठलदळी स्थळी नखापासून शेंडीपर्यंत याचं नाव जीवात्मा आणि एक कणाकणात व्यापक आहे त्याचं नाव परमात्मा. ते सर्व शक्तिमान आणि हे अल्पशक्तिमान. याला 100 वर्षाचं बजेट दिलं या शरीराला आणि ते अगणित अमर्यादा. दोघही सारखेच, दोघालाही रंगरूप नाही दादा, एक लक्षात ठेवा. काही माणसं म्हणतील मग याला आकार आहे त्यालाही आकार आहे, याच्यात हालचाल आहे आणि त्याच्यातही हालचाल आहे. सांगा तुम्ही सृष्टीत हालचाल नाही का? तुझी कणाकणात व्यापक त्याच्या सत्तेनं सगळं मायबापूस जग चालते. त्याच्या सत्तेनंच आपण कीर्तन ऐकायलो. चाले हे शरीर कोणाची या कोण हरिवी. म्हणून मायबापू त्याची सत्ता कणाकणाच आहे. पहा त्याचं कार्य अभ्यास चालू आहे. त्याच्या हातात रंगाची कटोरी नाही, बरच नाही, मात्र अनेक प्रकारची फुलं रंगवली जाणार. किती रंगारी आहे दादा, एक लक्षात ठेवा. त्याच्या हातात कातर नाही, मात्र पान वेगळे वेगळे डिझाईनचे आकार ते. विठाला नटला नाना परी भरोनी वरला ते कणाकणात व्यापक आहे दादा. पहा बराबर फुलाला आकार आणते. एकाच मातीत कलम लावा, मात्र एकाच मातीतून हिरवा पिवळा काय गुलाब फुलवते दादा. मग सांगा तुम्ही, ते कणाकणात व्यापक आहे आणि हे जीवात्मा या शरीरात आहे. विठाला असं त्या भगवंताचं स्वरूप आणि जीवाचं असं. मग या जीवानं प्रयत्न केला, त्याला आकारात आणलं आणि त्याला जर आकारात आणायसाठी हो आला नावा तुका म्हणे केला. साधू संतांनी मायबापू एवढं तप केलं आणि त्याला आकारात आणलं. विठाला उदाहरण सांगतो मी, ऐकलं असेल.
दुधात तूप आहे की नाही? आहे ना दुधात तूप? मग एखादी वात लागते का? मग नाही. हाय कसं म्हणायचे? मग नाही का? हाय लागते का? त्याच्यामुळं महाराजाच्या तोंडीत लागून आहे. विठाला गॅरंटी नाही, मात्र लागत नाही वास. मग त्या दुधातल्या तुपाला काढायची यायला माहिती आहे. दूध गाई म्हशीचं काढता आपल्याला येते, मात्र तूप यायला काढता येते. आणल्याबरोबर त्या तुपाला गॅसवर चुलीवर ठेवतात आणि तपीवतात. तशीच प्रक्रिया आपली आहे. ज्ञानोबा रामचं तुम्हाला देव मंथोरी तप्पे विना तपेविना साध्या दुधाला तपवल्याशिवाय त्याच्यातलं तूप निघत नाही. मग सांगा तुम्ही, तुम्हाला जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर कोणतं जीवनात तप आहे आपल्या? कव्हा रोज स्नान करून मायबापू मारुतीरायाचं दर्शन घेतलं, गळ्यात पवित्र माळ, खाऊ नाही ते खाय, पाहू नाही ते पाय, जाऊ नाही तिकडे जाय, तिचा हाणून मोडा, वासना वढाळ गाय विठाला आपल्या जीवनात दादा. सप्ताह उभा राहिला तर विना घ्यायची ताकद नाही. माणसाकडे सगळं काही सांगणार. आणि भल्या माणसा खरा परमार्थ तो तिथं धरला की नाही. विना जर 2 तास वाजवला तर हजारो यज्ञाचं बळ भेटते. हजारो यज्ञाचं माणसाला नेमका तिथंच अंगावर काटा येते. विठाला साधं समजू नका. परमार्थातलं कोणतंही काम तुम्ही याला हलक्यावर घेऊ नका. झाडून काढलं तरी माऊली सांगतात जेत सेवा हा दारवंटा. विठाला म्हणून तप पाहिजे जीवनात. अगोदर आपल्या गळ्यात माळ नाही, कवा पंढरीची वारी केली नाही, जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचं पारायण नाही, ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण नाही, कधीच नाम जप केला नाही, पंढरपूर पाहिलं नाही, म्हणजे देवच नाही. तू यासाठी नाहीच ते देव आहे भक्तासाठी. विठाला म्हणून तप्पे विन दैवत आणि दिल्या विन. म्हणून आधी तप पाहिजे भगवंताच्या प्राप्तीसाठी. कीर्तनात बसणं 2 तास मांडी घालू याचंही नाव तप होय. नाही तर काही काही लोक पाहायला मी आत्ता डोस केव्हा रात ठेवायले कवा संपते बराबर 10ला. विठाला म्हणून साध्या दुधात जर तूप काढायचं असेल तर त्याला तपवावं लागते. तपवावं लागते म्हणजे नुसतं गरम नाही, तर लाल बुंद झालं पाहिजे. त्याला वैराग्य आल्याचे त्याच्यावर साय येत नाही. तसं हे तप तसंच पाहिजे. धगधगीत वैराग्य पाहिजे.
आपल्याकडे कोणतं वैराग्य आहे मामा तंबाखू सोडा नाही कसं गमगमच पोट करते कोणतं तंबाखूचा पाला सुटत सांगा तुम्ही माय बाबू साध्या गोष्टी नाहीत विठाला विठा पुढच्या गोष्टी राहिल्या सोने नाणी आम्हा साधं व्यसन सुटलं आपल्याला व्यसन म्हणून मायबाप भगवंताच्या प्राप्तीसाठी धगधगीत वैराग्य पाहिजे ना एक लक्षात ठेवा दूध असं तांबडं लाल झालं पाहिजे तेव्हा त्याच्यावर साई येते काच्यासारखी साय काच्यासारखी येत नाही का दुधावर आता तुमचाही काही दोष नाही तुम्हाला वाशिम जवळ आहे दूध का हल्लं की तिकडे वाशिमला जाता सर विठाला धिरड्यासारखी पहिल्या काळात धिरडी होती म्हाताऱ्या माणसाला माहिती हो पहिल्या काळातल्या बाया प्रत्येक महिन्यात आहार बदलून करायच्या पुसाच्या महिन्यात धिरडी असायची पाक आला की धापाटी असायची की नाही पकडून धापाटी काय ते पहिल्या काळातल्या माया अशा हुशार होता आता पहिल्या विशेषच होत्या करा सही तर लावा शाही म्हणायच्या मात्र पाकशास्त्रात अशा हुशार होत्या आहार तेच असायचा मात्र बदलून असायचा कवा भरडाच असायचा भरडा असायचा की नसायचा हो ते साळीचा चुरा कणी असायची त्याच्यात डाळ टाकून भरडा गुळून वरून दूध टाकल्या आता काय सांगा होते असायचा की नाही भरडा आता भरडा नाही आता फक्त भरडा भरडा नाहीच झालं एक लक्षात ठेवा पहिल्या काळात कार्यक्रम किती सोपा आता मुटकुळे करायला काय लय डोस काय का मुटकुळे गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ बेसन टाकायचं चटणी मीठ आणि जिऱ्याची मोहरीची फोडणी द्यायची पाणी उकळलं दाबलं की टाकलं त्याचं नाव होय हो मात्र खायला लयच खमंगन विठाला विठाला उडपुळे शेवगोळे आहे की नाही घाल्या आता घारी नावच माहित नाही फक्त दिसली तर उडायलेलीच घार गव्हाचा हुड्डा आणि ज्वारीचा हुड्डा मिक्स करून त्याच्या घारी असायच्या काय ते पहिल्या काळातल्या बाया करायच्या आता कोण्या मी माईला विचारला झाला का साहेब त्याला काय केलं पांढरी पोळी वरण भात वांग लागलं माणसाच्या मांग बापरे मी म्हणतो काय बाजारात दुसऱ्या भाज्या हाता की नाही वांगच आणि आता वांग तर पाणी पडूसर आपल्या मांग विठाला विठाला वांग असं खतरनाक आहे तुम्हा मलाच आवडते असं नाही नामदेव महाराजांचा एक अभंगच आहे वांगे भाजून भरीत करी भाकरी करी वांगे भाजून भरीत करी जेवू का विठाला विठाला काय माय बापू वांगे भाजून भरीत करी भाजूनच का उकडून होत नाही का भरीत उकळलेलं भरीत खा तुम्ही कसं चिकट लागते भाजलेलं वांग असं चुलीत टाका आणि बाहेर काढा त्याला फोडा फोडलं की पटकन तांबडी लाल दिसते मेली त्याच्या विठाला विठाला सदा
लावून भाकरी करू. पहिल्या काळात भाकरीला पापोडा यायचा आणि ते पापोडा निघला की त्याच्यावर लोणी नाही तर तूप लावायची. काय ते भाकर खमंग लागायची. आता पापोडाची येणे भाकरीला. अरे हातावरची भाकरच जमन. आता पहा तुम्ही पोळी थापत का पाणी टाकलं की सारं होतं का त्याला. आता सारवलेल्या भाकरीला पापोडा निघते का. ते नरम हातावर बरी लागते. कडक झाल्यावर तर मरायचा माणूस भाडात बुडून विठाला. आमची माय भाकर करायची वालभर तोडली तर गालभर व्हायची. आता होते अजिबात नाही. म्हणून मायबापू काय त्या पहिल्या काळात चला जाऊ द्या तसं ते धिरड्यासारखी साय आली पाहिजे. साय आली की मायबापू त्या दुधाला आमटाची संग दुसरं जर असं आंबट दही टाकायची म्हणजे त्याच्यात परिवर्तन होते. तप करायचं. तप करत असताना त्याला संगत साधूची द्यायची. त्याला त्याच्या जीवनात परिवर्तन होते. जसं दुधाचं दही होते आमटामुळं तसं मायबापू संगत गेली याच्यात परिवर्तन येते दादा. म्हणून जीवनात संतन के संग तू लाग रे. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतांचे संगती आकळावा श्रीपती. हो म्हणून माय बापू वाल्याचा वाल्मिक झाला फक्त संगतीमुळं. भक्त प्रल्हाद माय बापू संगतीमुळं मालकाचा आवडता झाला दादा. एक लक्षात ठेवा. म्हणून याच्यात परिवर्तन पाहिजे. म्हणून माय बापू तुमच्या पाया पडतो. उद्धार जर करून घ्यायचा असेल पतन उद्धार जीवन संगतीत चांगल्या घाला. नाही तर किती चांगला असू द्या. महाराजांनी एक मस्त गोड प्रमाण दिलं. कुसंगे नाडी चांगलाय माणूस वाया जाते दादा. जीवनात संगत चांगल्याची करा दादा. उदाहरण दिलं हिरा ठेवीत आयरणे आणि वाचे मारिता जो. 25-30 वर्षाच्या पुरानं घनानं ठोकला हिरा तरी फुटत नाही. जर त्याचा जोर बसला तर ती आयरनीत जाईल नाही तर उडून पडेल मात्र फुटत नाही. मग आयरनीत गेलेला हिरा काढावं कसा. हिरकणी हिरा हिरकणी. आता उदाहरण आहे. हिरकणी लावली की ते नेमके म्हणून हिरकणीत पावर असते. आजही पाहा तुम्ही. लेकरू किती चांगला असू द्या किती मायबापाचं ऐकू द्या त्याचं लगन लागून एकदा हिरकणी येऊ द्या मोगळच विठाला तुला काही कळत नाही ते म्हणते तेच खरी गोष्ट आहे.
पावर येत कधीच आहे. म्हणून माहे बापू एक लक्षात ठेवा, गणितच आपलं उलट आहे. चला जाऊ द्या. आणि तेच जर हिरा एखाद्या ढेकणाजवळ नेला, डबीत ठेवला, आता ढेकणच राहिली नाही. आपल्या लहानपणी लई ढेकणं होतं. माणसं बस स्टँडला बसत असताना विचार करून बसायची शहाणी माणसं. आणि ते सगळं यायचं विठाला ढेकणाच्या जवळ गेलं, ते डबी ठेवले की त्याचे काचकोरच भुरकाच. इतकी संगत बेकार आहे ना, एक लक्षात ठेवा. चांगल्याची संगत कराय बा. तुम्ही अत्तरवाले जर व्यापारी आला त्याच्या संगडा, तुमच्या अंगाला वास लागते. आणि कोळशाचा असला तर काळ लागतेच. विठाला स्वतंत्र कोणाची संगत करायची ते करा, मात्र साधूची संगत करा. विठाला त्याच्यात परिवर्तन होते, त्याचं दही होते. दही म्हणजे तूप नाही. संगत झाली म्हणजे मुक बसायचं नाही, त्याला मंथन करायचं. आता मंथोनी मंथोनी नमिता त्याचे ज्ञान, त्याला रई लावावं लागते. रई आता रई नाही, जुन्या गोष्टी लयच काळाच्या आड पडायच्या. आता हे बाया भाग्यवान. आता त्याला रई लावायचं काम नाही, साडी सडायचं काम नाही, दळायचं काम नाही, सडा घालायचं काम नाही, दळायचं काम नाही. तुम्ही सारी कामं गेली कुठं? कुठंच गेली नाही, फक्त बदली झाली. पहिले माणसं करत होती, आपलं बाया करत होती, आता माणसं करायचे. विठाला महाराज आम्ही काय हो सांगा, दळून कोण आणायला आता? म्हणजे झाले कोड झाले चालू दळायला, कोड बेसन दळायला, आरती हसून दळ्या. विठाला विठाला सगळे सिमेंट रोड झाले, सडा टाकायचं कामच नाही. प्रत्येकाकडे बोर झाली. बाई सकाळी उठते जावं, लाईन चालली, पाणी भरून घ्या. त्यांना बटन दाबावून ती नळी घेऊ, या टाकीत त्या टाकीत सगळं झालं पाणी. जरा बाहेर शिपान त्याच्या सडाच नाही. उठाला मिठाला विरोधाचा भाग सोडा. पहिल्या काळात रया होत्या, आता रईच नाही. आता तुम्हाला लावायचंच काम नाही, मिक्सर मध्ये टाकलं, बटन दाबलं की गोळाच. गरम पाणी टाकायचं नाही, थंड टाकायचं काम नाही. तुम्हाला आता लसण वाटायचं काम नाही, 4 पकड्या. अरे बाबा काय भाग्य आहे तुमचं. पहिल्या म्हाताऱ्या म्हणता बोरी वा आम्ही असं केलं, म्हणू नको आता काय केलं ते. त्या बाईचं भाग्य आहे. विठाला विठाला पहिल्या काळात आम्ही लहानपणी हिंडायचे नाही, तर लवकर जर उठलं लढायला की म्हातारीनं मांडीवर घेऊन मांडीवर मुंडकं टाकायचं मायच्या, आणि माईनं दळायचं. ते जात्याचा आवाज कानात ठिकाणी पहिल्या काळात. भाग्यवान होती ती पिढी दादा. आम्ही भाग्यवान होतो, आम्हाला मायच्या मांडीवर झोपून जात्यावरचं गाणं ऐकाय भेटलं. विठाला तुम्हाला अजिबात नाही माय बापू. काय ते लहानपणी आमच्या सकाळीच रईचा आवाज यायचा. रईचा आता रईचा आवाज आहे अजिबात कुठे बा. तुम्ही सकाळी उठून फक्त फॅनचाच आवाज यायला, कट 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 काय पत्र मोडून पडते. नाही तर लय झालं त्या कूलरचा वातावरण असं गंभीरच. विठाला विठाला आमच्या लहानपणी पिंगळा
वासुदेव जात्याचा आवाज, रईचा आवाज. अहो, कोणीकडे गेले तर रईचा आवाज याचा. गुम गुम करते, गुम गुम करते, डेरे घुमते, डेरे घुमते. आनंद गौरवी गौरवी करती दे घुमती दे घुमती म्हणती भजनी तुम्ही लपवा गेलोनी नकळे नकळे ओ बाईया कृष्णाची करणी आणि कडून हाके लगे सगळे चक्रपाणी हात खांदुनी तुम्ही आता हात खांदुनी तुम्ही आता लपवा गे तुझाणी घुम करती 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 तेरे घुमती घुमती वाह, टाळी वाजवा. काय माय बापू त्या काळात आनंद होता. असा लोण्याचा गोळा निघायचा आणि ते लोण्याचा गोळा निघाला म्हणजे तूप नाही. पुन्हा त्याला चुलीवर नाही तर गॅसवर ठेवायचं आणि तपाची क्रिया मात्र अखंड चालू. तप बनतच नाही. नाही तर आता मी महाराज झालो, तप करत नाही, मला भेटत नाही. विठाला वाणीनं सत्य बोललं तर, डोळ्यानं चांगलं पाहणं तप, हातानं सत्कर्म करणं तप. म्हणजे तप अखंड चालू द्यायचं. दादा एक लक्षात ठेवा, तप बंद नाही करायचं. अहो चुलीवर ते ठेवल्याबरोबर लोणी अहो लयच वड्डते न, लय वड्डते ते. कडकड 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 शांत शांत झाले की तूप तावणाऱ्या बाया हुशार असतात. पुन्हा पाण्याचा हात घेताना असं हाणून पाहते. शांत झालं की नाही. हो, ते शांत झाले की त्याला 1000 रुपये किलोचा भाव येते. सगळं शांत झालं की 1000 रुपये किलोचा भाव. नेमकं ते राहू द्या तूप तिकडं. हे शांत झालं की विश्वाचा मालक जवळच आला म्हणून समजा. मात्र हे शांत व्हायला पाहिजे सगळं. पिकली या सेंद कडूपण तैसे आम्हा केले पांडुरंगे. इतकं गोड झालं पाहिजे. पहा, आंबा लागल्याबरोबर तुरट असते काय. जरा मोठा झाला की आंबट तुरट होती, जरा मोठा झाला की आंबटच. आणि पाडाला आल्यावर आंबट गोड, तोडून काढीला लावल्यावर गोडच होती. मग त्याच्यातलं खारट तुरट आंबट गेलं कुठं? ते जाग्यावरच उरलं. दादा काम क्रोध काम आणि क्रोध लोक सगळे विकार जाग्यावरच मूर्तात. दादा पान खावनी यौवन थुकला प्रसाद देऊन सर्व आनंदाची सृष्टी. काय ताकद असत खळांची व्यंकटी सांडू तयार
काय दाखवत असेल सर्व आनंदाची सृष्टी सगळे विकार जागेवर मुरले की विश्वाचा मालक तुमच्या जवळ येते. त्याला पाहायला जायची गरज नाही, तेच आपला शोध लावत येते. फक्त परमार्थ करायचा ते अवस्थेचा व्यवस्थेचा नको. विठाला विठाला हरी नाथ बाबाच्या इथं 36 वर्ष राबले देव. किती? 36. सांगा तुम्ही काय ताकद असेल. 36 वर्ष नुसतेच राबले नाही, कावडीने पाणीच्या घरी शास्त्र सांगते योगी यांच्या ध्यानी धाता. आणि 36 वर्ष राबला म्हणजे कसा आकारात हल्ला गेला. या आकारात आणल्यावर 36 वर्ष देव राबले आणि राबून निघून गेले. देव घेत नाही. निघून गेल्यावर आपल्या लोकांना येते हाय दवा नाही. आपली किंमतच अशी करतो आपण. घरातले मायबाप हाय तवा किंमत देत नाही. मग गेल्यावर मग कमरे इतका फोटो, सोनेरी कट, त्याला 2 हुक, मोत्याचा हार, दरवाजावरच लावतात ते म्हातार. खाली मोठ्या अक्षरात नावही टाकतात, हे आमचं सरदारस्थान पाणी मागू मागू मेलं. अरे बापरे, विठाला विठाला. हाय तेव्हा त्या माहेरना पोरो चष्म्याची दांडी तुटली रे, वाशिमला चालली, बसून आणता का तुला कुठे पेपर वाचायचा. सांगा तुम्ही माय बापू म्हणून हाय तेव्हा किंमत करा. विठाला आज विस्तार करत नाही. एकच विनंती करतो, ज्याचे जिवंत मायबाप असतील त्यांनी लोक स्नान झाल्याबरोबर त्याचं जर दर्शन घेतलं ना आणि त्यांची व्यवस्था केली तर कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही तुम्हाला. कोण्याच लिहून ठेवा. विठाला विठाला. वारकऱ्याचा आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा फक्त माय बापाची सेवा केल्यामुळं पंढरपुरात उभी आहेत. पुंडलिक रायाचे उपकार. त्यांनी आई बापाची सेवा केली आणि विश्वाचा मालक आणखीन उभा केला. विठाला बाबा तुम्ही भाग्यवान. विश्वाचा मालक तुमच्या इथं 36 वर्ष राबला. कथा ठाऊक आहे. ते निघून गेल्यावर म्हणले, बाबा देवाला काय काय आवडत होतं हो सांगा. पहिल्या कडव्या आभार देवासी तो ऐका प्रसाद. आभार देवासी तो ऐका प्रसाद. कोई
तुळशी आवडे देवासी तो आहे का फक्त नाम चिंतन करा म्हणजे नाम चिंतन अजिबात दुसरं देवाला काही नाही आवडे देवासी तो आहे का प्रकार नामाचा उच्चार दिन रजनी हाची गोविंदाचे पवार रात्रंदिवस त्याचं चिंतन करा दिवस न कळे रात्र न अंगे हो म्हणून माय बापू रात्रंदिवस त्याचं ध्यान करायचं पांडुरंग ध्यानी कलियुगातली साधना सांगली कलियुगा माझी करावे तेने नारायण कलुगी अवतार हरिचरा कलुगी अवतार कलियुगातली साधना सांगली नाम साधना हे पहा एका काळात यज्ञानं देव भेटायचा जपानं भेटायचा तपानं त्याच्यावर एकच सांगतो मोडून या वाटा सूक्ष्म केला राज्यभार तुमच्या आमच्यासाठी राजमार्ग या महात्म्यांनी केला झाला सांगा तुम्ही बारीक बारीक भगवंताच्या प्राप्तीचे मार्ग होते सगळे मोडून कसा राजमार्ग केला जातो एक लक्षात ठेवा केला की नाही मी आता सांगा तुम्ही तुमच्या गावात एक कसा राजमार्ग आहे गाड्या 80-90च्या स्पीडने पळायच्या की नाही बुई पहिले तरी ऍक्सिडेंट होत नव्हते काहून खड्डे होते माणसं दबवानं गाडी आणायची आता